हाय हॅलो नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन 6. आज होतं कॅप्टन्सीचं कार्य आणि कॅप्टन्सी कार्यामध्ये काय गदारोळ झालेला आहे आपण सुद्धा पाहिलेला आहे. राखीचा हा वीक आहे आणि या वीकमध्ये कोण कॅप्टन होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती, कारण कॅप्टन जो आहे तो राखीला कंट्रोल त्याला करावं लागणार होतं आणि हे कार्य जे आहे ते रद्द करण्याचं काम राकेशने केलं आहे. राकेशने अनुश्रीचा पूर्ण डाव जो आहे तो पलटून लावलेला आहे. या कॅप्टन्सी कार्यामध्ये अनुश्रीने या कॅप्टन बनण्यासाठी तिने टोळीशी वाद घातला. टोळीबरोबर तिने असं दाखवलं की मी त्यांच्या विरुद्ध आहे, मी लेफ्ट आउट झालेली आहे आणि हे सगळं करून ती या ग्रुपमध्ये येऊन बसायला लागली, कारण तिला कॅप्टन व्हायचं होतं आणि या सगळ्यांचा सपोर्ट तिला हवा होता. परंतु ऐन मोमेंटला राकेशने अशी काही बाजी मारली आहे की टोळीचा कॅप्टन होऊ दिलेला नाही. तर आपण पाहिलं बिग बॉसने जे टास्क दिला होता त्याच्यामध्ये सगळ्यांना फळं बनवलं होतं. राखी केळी बनली होती, सागर पपई बनला होता, करण संत्री बनला होता आणि आपली आवडती जी आहे प्राजक्ता ती बनली होती स्ट्रॉबेरी. तर हे सगळे फळं जे आहेत ते त्यांनी 4-4 फळे एका याच्यामध्ये येणार होते, एका ग्रुपमध्ये येणार होते आणि 4 जणांनी एका उमेदवाराला निवडायचं होतं, अनुश्री किंवा रोशन. तर पहिल्या राऊंडमध्ये आपण पाहिलं की अनुश्रीला लोकांनी निवडलेलं आहे. तर पहिल्या राऊंडमध्ये तन्वी, रुचिता, सागर आणि करण हे 4 जण होते आणि 4घांनीही अनुश्रीला निवडलेला आहे की कॅप्टन म्हणून ती, कारण रोशन जो आहे ते उत्तरं सुद्धा नीट देत नव्हता. कॅप्टन झाल्यानंतर तो काय करणार हे त्याला सुद्धा माहिती नव्हतं आणि तो कॅप्टन्सीची जी धुरा आहे ती पेलू शकेल की नाही याबद्दल सगळ्यांना शंका आहे. त्यामुळं अनुश्रीला खरं तर पर्यायच नव्हता. अनुश्री कॅप्टन होणार या तिच्या स्वप्नामध्येच होती, परंतु तिचा स्वप्नभंग झालेला आहे. सेकंड राऊंडमध्ये आपण पाहिलं आयुष, दीपाली, सचिन आणि राखी यांची टीम होती आणि ते सगळेजण जे आहे ते रोशनसाठी वोट करतात. राखीचं म्हणणं आहे की मला त्याला चान्स द्यायचा आहे आणि त्याच्यामुळंच रोशनचं नाव ते घेतात. या सगळ्या प्रोसेसमध्ये आपण पाहिलं करण आणि प्राजक्ता. करण बनला होता संत्री आणि प्राजक्ता बनली होती स्ट्रॉबेरी. दोघंही छान दिसत होते आणि बिग बॉसने त्याच्यामध्ये प्राजक्ताचं खूप कौतुक केलं की तुम्ही खूप स्ट्रॉबेरी दिसतायत वगैरे आणि संत्री का लाजतीये वगैरे, आणि त्याच्यामुळं दोघांचंही जे आहे अजून घट्ट मैत्री झालेली आहे. आणि आपण पाहिलं या प्रोसेसमध्ये त्यांचे वेगळेच गोष्टी चाललेल्या होत्या. इकडे जेव्हा कॅप्टन्सी कार्य सुरू होतं तर या दोघांचं त्याच्यामध्ये लक्षच नव्हतं. त्या दोघांची हातमिळवणी चालली होती, दोस्ती सुरू होती. तर या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत, कारण उद्या व्हॅलेंटाईन डे आहे. त्यानंतरचा जो ग्रुप येणारा होता त्याच्यामध्ये होता विशाल, प्राजक्ता, राकेश आणि प्रभू. आता या 4घांचं एकमत होणं खूप अवघड होतं, कारण विशाल टोळीचा आहे, प्राजक्ता पण वेगळ्याच ग्रुपचे आहे, राकेश आणि प्रभू वेगळ्या ग्रुपचे आहेत. एकमत होणं खूप अवघड होतं. तरी पण अनुश्रीपर्यंत ते लोक येऊन पोहोचले होते. शेवटी जो विशाल आहे त्याला जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा तो म्हणला की कोणीही झालं तरी मला चांगलंच आहे, कारण टोळीचं आहे. इथे विशालने जी थिणगी टाकलेली आहे, कारण टोळीचा आहे हा शब्द, कोणीही झालं तरी टोळीचाच आहे हा शब्द राकेशला काही झेपला नाही. राकेशला आणि यांच्या ग्रुपला टोळी या नावावरतीच खूप त्यांना आक्षेप आहे आणि टोळीला त्यांना जिंकू द्यायचं नाही. तन्वी असू दे किंवा दीपालीताई असू दे, यांना टोळीबद्दल भयंकर जे आहे आकस आहे मनामध्ये आणि त्यामुळं त्यांना टोळीला जिंकू द्यायचं नव्हतं. आणि इथे राकेशने माघार घेतलेली आहे, कुणालाही वोट करायचं नाही त्याने ठरवलेलं आहे आणि त्यामुळं हा जो टास्क आहे तो बिग बॉसला रद्द करावा लागलेला आहे आणि या आठवड्यामध्ये सुद्धा कुणीही कॅप्टन होऊ शकलेलं नाही. आता ही जी राकेशची खेळी आहे ती चूक आहे की बरोबर आहे? घराला कॅप्टन मिळालेला नाहीये, त्यामुळं राखीचा जो आक्रस्तळेपणा आहे तो अजूनच वाढणार आहे. कुणीही कॅप्टन झालं असतं तरी राखीला कंट्रोल करणं हे खूप इझी गोष्ट नाहीये आणि ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली असती. परंतु बिग बॉसला सुद्धा कोणीही कॅप्टन नको होता, कारण राखीला कोणी कंट्रोल करावं असं आत्ताची परिस्थिती नाहीये आणि राखी त्याच्यासाठीच आलेली आहे. त्यामुळंच हा बिग बॉसच्या या सीझनमध्ये हा जो टास्क आहे तो रद्द करण्यात आलेला आहे. बिग बॉसचं सुद्धा तेच मन होतं आणि राकेशने जो आहे अनुश्री जिने गोड गोड बोलून सगळ्यांना कन्व्हिन्स केलं होतं, तिची मेहनत जी आहे ती वाया घालवलेली आहे.
या सगळ्या प्रोसेस नंतर जी अनुश्री आहे खूप चिडलेली आहे. ती सगळे राकेशचे कपडे जे आहेत ते सगळे अस्ताव्यस्त करून टाकते आणि तिला खूप चीड मनामध्ये आहे की राकेशला मी इतकं कन्व्हिन्स केलं तरी सुद्धा त्याने असं केलं. आणि रुचिता तिला समजावते की हे इथं कोणीच स्वतःचे नाही आहे, स्वतःचे सुद्धा नाही आहेत. तू चुकीच्या माणसाला पप्पांची जागा दिली. कारण जी आहे अनुश्री तिला कुठेतरी राकेशमध्ये तिचे वडील ती शोधत होती. तिचे वडील सुद्धा असेच आजारी होते. त्यामुळे तिला असं वाटलेलं की बाबा तिच्या वडिलांची फिगर तिच्या मनात होती. आणि तिथं अनुश्री म्हणते की नाही, वडील वगैरे नाही, पण मी तेवढ्या काळासाठी झाले होते इन्फ्लुएन्स वगैरे असं सांगते. तन्वी इकडे म्हणते की त्याला विशालला तोंड बंद करायला सांगायचं, कारण त्यांनी टोळी केलं त्यामुळे हे सगळं झालेलं आहे. आणि राकेश पुन्हा अनुश्रीशी बोलायला येतोय की आपण बोलूयात वगैरे. तिथे अनुश्री पूर्णपणे नकार देते की मला बोलायचं नाहीये. राकेश काय खेळ खेळतोय, म्हणजे तो प्रेक्षकांना दाखवतो की मी किती चांगला आहे. मी पुन्हा अनुश्रीशी बोलायला जातोय. मी एकदम कपडे अस्ताव्यस्त केलेले असताना सुद्धा चिडत नाहीये. तो स्वतःची एक इमेज खूप चांगली प्रेक्षकांच्या मनामध्ये तयार करतोय. परंतु अनुश्रीचं चिडणं सुद्धा काही चुकीचं नाहीये. इतकं तिला स्वप्न तिचं बघितलेलं होतं तिने आणि ते स्वप्न भंग झाल्यानंतर अर्थातच ती चिडणार होती. करण बिग बॉसला सांगतोय की तुम्ही कंट्रोल ठेवा, कंट्रोल स्ट्रॉबेरी. कशावरती कंट्रोल ठेवायचं आहे? प्राजक्ताचं कौतुक करायचं नाहीये बिग बॉसने, हे करण बिग बॉसला सांगतायत. म्हणजे आतापर्यंत बिग बॉसला काय करायचं हे कोणीच सांगितलं नाही, पण करण सांगतो की कंट्रोल ठेवा. आणि काय चाललंय, प्यार दोस्ती हे वा, म्हणजे यांची आता इथं प्यारवाली दोस्ती सुरू झालेली आहे. सागर आणि राखीचा आज वाजलेला आहे, कारण राखी त्याला सांगते की कॉमेडी संपली का, इथं तुम्हाला कॉमेडी करायला पाठवल्याचं जो आहे. सागर म्हणतो की मला कॉमेडी करायला पाठवलेलं नाहीये, मला इथं मी माणूस म्हणून आलेलो आहे. राखीचं म्हणणं आहे की त्यांना काहीच करत नाहीत हे लोक, तर बिग बॉस यांना स्क्रिप्ट द्या. आणि राखी इथे चिडलेली आहे, सागर पण चिडलेला आहे. मग राखी जाऊन सांगते की यांनी वॉशरूम नीट केलेलं नाहीयेत वगैरे, सगळं कचरा पडलेला आहे, घाण आहे. त्यामध्ये सागर म्हणतो की मी नाही आता कॅप्टन, तुम्ही कॅप्टनला सांगा जो कॅप्टन होईल त्याला. आणि तो दीपाली ताई म्हणते की नाही, तू स्वतः मागच्या वेळेस तू बघितलेलं नाहीये वगैरे. याच्यावरून त्यांचा इतका वाद सुरू आहे. सागर पण चिडलेला दिसतो इथे. या सगळ्या वादामध्ये राखी चिडते आणि जी भांडी जी घासायची राहिलेली आहे ती येऊन ती बेसिनमध्ये टाकते आणि तिथं ती भांडी जी आहेत तुटलेली आपल्याला दिसतात. बिग बॉसच्या प्रॉपर्टीचं जे आहे ते नुकसान इथं झालेलं आहे. आणि जेव्हा सगळेजण राखीला घेरतात आणि एक जण विचारायला लागतं, तेव्हा करण जेव्हा येतं तेव्हा ती म्हणते कोण आहेस तू, सागर आहे का, मला दिसत नाहीये. प्रभूला पण म्हणते तू मला दिसत नाहीये. आणि हे कोण दिसत नाहीयेत म्हणूनच राखीचं त्यांना दाखवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. कोणीच दिसत नाहीये, कोणी बोलत नाहीये. आणि त्यामुळेच राखीच्या ह्या गोष्टी चाललेल्या आहेत की कुठेतरी या शोमध्ये काहीतरी घडावं. प्राजक्ताला सुद्धा जी राखी आहे मध्येच म्हणते की तू डुकरासारखी दिसते, तू मेकअप केलेलं नाहीये वगैरे, इतकं तिला चिडवण्याचा प्रयत्न करते. परंतु प्राजक्ता इथे शांत आहे. त्यानंतर आपण पाहिलं तन्वी भांडे घासताना दिसते, कारण कुणीच भांडे घासत नाहीये. इथे तन्वीने स्वतः भांडी घासल्यानंतर ओरडतीये ती. प्राजक्ताच्या मदतीला येते तेव्हा की आता थोडीशी भांडी राहिली तर कशाला येतेस म्हणून दाखवायला. बिग बॉसची प्रॉपर्टीचं नुकसान झालं म्हणून राखीला कॅप्टन्सीमधून बाद करण्यात येतं. हे एक फक्त नावाला आहे, कारण तिला कुठे कॅप्टन मध्ये इंटरेस्ट आहे. राखीला कॅप्टन्सीमध्ये इंटरेस्ट नाही, तिला नॉमिनेशनमध्ये इंटरेस्ट नाही, परंतु फक्त एक सगळ्यांना दाखवण्यासाठी तिला ही शिक्षा दिलेली आहे. त्यानंतर आपण पाहिलं संतूर साबणाची ॲडव्हर्टाईज करायची होती, सगळ्यांचं कौतुक करायचं होतं. ज्या कोणी स्त्री आहेत, इतर वेळी स्त्रियांचे इतके अपमान इथे केले जातात, काय त्यांना बोललं जातं, परंतु संतूर साबणाच्या जाहिरातीसाठी मात्र त्यांच्यासाठी चांगले शब्द बोलायला सांगितलेले आहेत. मला असं वाटतं की हे स्क्रिप्टच दिलं होतं सगळ्यांना, कुणी कुणाचं कौतुक करायचं हे. आयुष जो आहे ते प्राजक्ताचं कौतुक करताना आपल्याला दिसतो की जिव्हाळा मोठी बहीण. सागर जो आहे तो दीपालीचं कौतुक करताना दिसतोय, टवटवीत त्वचा वगैरे. करण सुनामीचं कौतुक करते, सुनामी म्हणजे कोण आहे, राखी इन्स्पायर करते म्हणतोय. विशाल जो आहे, विशाल ऑफकोर्स तो रुचिताचंच कौतुक करणार, वेगवेगळे शब्द तिच्याकडनं शिकतोय. प्रभू तन्वीसाठी गाणं म्हणतोय. राकेश जो आहे तो दीपालीसाठी बोलतोय. रोशन सगळ्यांनाच म्हणतो की एवढा मोठा परिवार मिळालेला आहे. सचिन जो आहे तो प्राजक्ताची गोडवे गातोय, गाणं म्हणतोय, गाण्यातलं सौंदर्य हे करतोय. आणि अनुश्रीला मात्र कोणीच कौतुक करायला नाहीये, बिचारी एकटीच बसली. आता हिचं कोण कौतुक करणार की नाही असं वाटतंय, परंतु शेवटी आयुष येऊन सांगतो की यू आर माय फेवरेट, असं झालेलं आहे. अनुश्रीला कौतुक करायला कोणीही नाहीये. तर असा हा बिग बॉसचा शो आजचा झालेला आहे.
राखीचं एक वेगळं रूप आपल्याला शेवटी दिसलं की ती रडती आणि म्हणते की मला या प्रेमाची सवय नाही आहे, मला शिव्या द्या, मला खाली पाडा. आणि प्राजक्तासुद्धा तिला राखीबद्दल खूप वाईट वाटतंय. सगळ्यांनाच राखी ही आतून एक वेगळी माणूस आहे, परंतु बाहेरच्या जगासाठी ती ह्या सगळ्या गोष्टी करते याची सगळ्यांनाच हुरहुर वाटते की बाबा सगळ्यांना राखीबद्दल फील होताना दिसतंय. तर असा हा आजचा एक मिक्स एपिसोड झालेला आहे. भांडण, तंटा, रडणं सगळं काही आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. तुम्हाला कसं वाटते राखी आल्याच्या नंतर काय बदल झालेले आहेत या घरामध्ये नक्की कमेंट्समध्ये टाका. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार, धन्यवाद.